मग आपल्याला इथे करायची काही आवश्यकता नाही. एवढा नव्हता, आता सध्या 2 वर्षांचा खूपच त्रास आणि तेवढीच लाईटीचे पण कालपासून पण तेच लाईटीचं पण प्रॉब्लेम. ते लाईट आणि पाणी आम्हाला क्लिअर करून द्या. टँकरला कसं पाणी भेटतं जेव्हा रहिवाशांना पाणी नाही भेटत तर टँकरकडे कुठून पाणी येतं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5A च्या नगरसेविका रेश्मा राजेश मडवी यांनी आपल्या प्रभागातील नागरी समस्यांचा ऐरोली विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अधिकारी साधना पाटील यांच्या समवेत पाहणी दौरा केला. यावेळी पाहणी दौऱ्यात दरम्यान त्यांनी ऐरोली सेक्टर 8 मधील काचेची शाळा येथे विद्यार्थ्यांना अतिरिक्त अंगणवाडी मिळावी हा प्रश्न उपस्थित केला. सेक्टर 8 मध्ये मजुद्दीन शाळेसमोरील मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आलेल्या डेब्रिजची चौकशी करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे बाजूला असणाऱ्या इमारतीने कोणाच्या परवानगीने भिंत घालून गार्डन उभे केले याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. त्याचप्रमाणे रस्ता वाहतुकीच्या समस्या, पार्किंगच्या समस्या, सेक्टर 9 मधील धर्मा टावर लगत असणाऱ्या इमारतींना अनियमित होणारा पाणी पुरवठा, रस्त्याची अति उंचीमुळे पावसाळ्यात साचणारे पाणी, दिवा गावात वारंवार होणाऱ्या कचऱ्यांची समस्या, उंदरांमुळे नेहमीच साचणारे शौचालयाचे सांडपाणी, दिवा गावातील मच्छीमार बांधवांना मासे विक्रीसाठी आहेत त्याच जागी नव्याने मार्केट बांधून द्यावे, स्कायवॉकची अस्वच्छता अशा अनेक समस्या त्यांनी मांडल्या. यावर सहाय्यक आयुक्त साधना पाटील त्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे यावेळी नगरसेविका रेश्मा मडवी यांनी सेक्टर 9 बेकायदा उभारण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त व्यावसायिक नसून उत्तर भारतीय जास्त आहे. या अनाधिकृत भाजी मार्केटमध्ये भूमिपुत्रांच्या भूखंडावर भलत्याच लोकांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे हे मार्केट निष्कासित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. मी रेश्मा राजेश मडवी, प्रभाग क्रमांक 5A ची नगरसेविका. आज माझा प्रभाग दौरा होता. वॉर्ड ऑफिसर सहित माझा प्रभाग दौरा होता. पाटील मॅडम समवेत आम्ही अनेक असे प्रश्न होते जे कित्येक वर्षानुवर्ष थकलेले आहेत, जे मॅडमला दाखवणं फार गरजेचं होतं. प्रथमतः मी त्यांना सांगू इच्छिते, जे आमच्या गावामध्ये अंगणवाडीचे जे वर्ग आहेत ते अंगणवाडीचे वर्ग काचेच्या शाळेमध्ये अधिक वर्ग करून तिथे शिफ्ट करून गावातल्या पार्किंगसाठी ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी माझी त्यांच्या समोर मागणी होती. कारण की गावामध्ये एकही मोठी गाडी येत नाही, एकही बस येत नाही किंवा बस फिरण्यासाठी जागा नाहीये. गावातल्या अनेक अशा गाड्या आहेत तर ज्यांना पार्किंग करण्यासाठी जागा नाही आहेत, मग ते रस्त्यावर पार्किंग करतात, त्याच्यामुळे गाड्यांचा कोंडी होतो. हा माझा प्रथम विषय होता. दुसरा विषय आहे गावातला मच्छी मार्केट. त्यांना व्यवस्थित मच्छी मार्केट आहे त्याच जागेत करून देण्यात यावा आणि त्यांचा जो पाणी, त्यांच्या मच्छीचा जो पाणी असेल किंवा तिकडे त्यांचा जो साठा असतो मच्छीचा, ते व्यवस्थित नियोजन करून त्यांना एक चांगला सुसज्ज असा मार्केट बनवून देण्यात यावा, जेणेकरून तिकडची एरिया ही व्यवस्थित आणि सुंदर दिसेल आणि मच्छीमारांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दुसरा प्रश्न माझा असा आहे, जो सेक्टर 8 मध्ये असलेला भाजी मार्केट, तो त्याच्यावर जो नामकरण करण्यात आलेला आहे तो सुद्धा अनधिकृत आहे. तर त्याची एक दक्षता घेण्यात यावी. तिथे असलेले जेवढे भाजी मार्केटमध्ये बसणारे भाजी मंडीवाले आहेत ते प्रभागातले नाही आहेत, मूळ प्रभागातले नाही आहेत. आमचा एकही भूमिपुत्र तिथे त्या जागेवर बसत नाहीये. तर माझा फर्स्ट प्रायोरिटी माझा प्रभाग आहे. प्रभागातल्या लोकांचे प्रत्येक नियोजन आणि त्यांच्या असलेल्या गरजा आहेत. जर मी त्यांना प्रभागातल्याच लोकांना जर तिथे जागा देऊ शकत नाही तर माझ्या पदाचा काही एक उपयोग नाही. कारण की मुळातच जर मी त्यांच्या
साठी जर इथे निवडून आलेले आणि त्यांनी जर मला यावर एवढ्या बहुसंख्येने माझ्यावर विश्वास ठेवून जर मला निवडून आणलेलं आहे तर त्यांची हक्काची जागा आणि त्यांच्या व्यवसायासाठी जागा करून देणे हे माझं कर्तव्य आहे आणि ह्याचा मी पाठपुरावा महापालिकेकडनं घेणार आणि त्यांना मी रिक्वेस्ट करते आणि त्यांना आदेशही करते, कारण की मी या प्रभागाची जर नगरसेविका आहे, जर रिक्वेस्ट करून कामं होत नसेल तर आम्ही धरणा घेऊन ही कामं करून घेणार. दुसरी गोष्ट म्हणजे गावाच्या आतमध्ये घुसल्यानंतर तिकडची साफसफाई अक्षरशः काही कोण्यांना गलिच्छ आणि घाणेरड्या रीतीने जो आसपासचे सोसायटी असो की बिल्डिंग्स असो तिकडची लोक आणतात, सर्रास कचरा टाकतात. मग सफाईचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्याची दक्षता घ्यावी आणि तिकडची एरिया साफ करण्यात यावे. हे सगळे गोष्ट आहेत ज्या मी मॅडमच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे मजुद्दीनच्या मागचा जो गटर आहे ज्याचं काम कित्येक वर्ष बंद आहे, जो अर्धवट रीतीने केलेला आहे, त्याची जेव्हा तिकडनं भरणी काढली गेली होती ती तशीच त्या रीतीने पडलेली आहे आणि आणखीन तिथे भरणी करण्यात आलेली आहे जी अनधिकृत आहे. त्याच्यामुळे जे पुढच्या सोसायटी आहेत त्या खाली गेलेल्या आहेत आणि ती भरणी वर चढलेली आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये तिथे पाणी भरून तो सोसायटीमध्ये आतमध्ये येतो त्यांच्या पॅसेजमध्ये. तिकडची त्यांची जी कंपाऊंड वॉल आहे ती त्या भरणीमुळे ढासळली गेलेली आहे. कित्येक वेळा त्यांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप मोठ्या रीतीने त्यांना त्रास देत आहे, प्रभागातल्या लोकांना त्यांचा त्रास होत आहे. ह्याच्याकडे कृपया महापालिकेने लक्ष द्यावी ही माझी नम्र विनंती आहे. आणि नगरसेविका रेश्मा राजेश मडवी यांनी आज पाणी दौऱ्यामध्ये अनेक समस्या आमच्या विभागाधिकाऱ्यांना इथे प्रत्यक्ष इथे बोलवून त्यांना दाखवून त्या समस्येचं निराकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि योग्य मांडणी केलेली आहे. आणि खरंच जिथे जिथे आज या प्रभागाची दुरावस्था कशी काय झाली काय याची योग्य मांडणी करून मग ती शाळा असेल, मार्केट असेल, मच्छी मार्केट असेल, भाजी मार्केटमध्ये इतरांनी जो तिथे अतिक्रमण केल्याचा जो भाव दिसून आला तिथे की परप्रांतीयांचे लोंढे आणून तिथे हप्ते वसुली चालतात आणि आपलंच नाव लावून तिथे आमच्या बापाचंच मार्केट आहे का असं ते दाखवून दिल्याचं निदर्शनास आमच्या नगरसेविका सौ रेश्मा मडवी यांनी तिथे कळकळीने अधिकाऱ्यांना ते प्रस्तावात सांगितलंय की इथे हे स्थानिक भूमिपुत्रांची ही जागा आज महापालिकेच्या ताब्यात आहे आणि जे काही इथे नियोजन करायचं असेल तर महापालिकेच्या थ्रूने व्हावं हे आवर्जून त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे.